नमस्ते, तुमचं नाव काय आहे? माझं नाव वंदना राजेश भावे आहे. माझ्या मिस्टरांचं नाव अमर लालमन सिंग आहे. मी इथेच कामं करते. माझे मिस्टर पण इथेच कामं करतात. आणि माझ्या घरामध्ये माझी आई, बहीण, भाऊ आणि 3 मुले आणि आम्ही दोघे. स्वस्तिकडून किती वर्ष आले लोन घेता? स्वस्तिकमधून 2 वर्ष झाले लोन घेते. लोन जे घेतलं तुम्ही ते कशासाठी वापरलं आणि त्या लोन मुळे तुमच्यामध्ये जीवनामध्ये काही परिवर्तन झालंय का? सर, पहिलं मला सरांनी 25,000चं लोन दिलं होतं. ते मी चांगले भरल्यामुळे सरांनी मला परत दिलं 47,000चं. मग ते मी मिस्टरांचे काम घेतलं, व्यवसाय घेतला, त्याचे मग त्याच्यासाठी वापर केला. स्वस्तिकडून लोन घेण्याच्या अगोदर तुम्हाला इन्शुरन्स बद्दल काही माहिती होती का? सर, स्वस्तिकडून लोन घ्यायच्या अगोदर मला इन्शुरन्स बद्दल काही माहिती नव्हती. आजूबाजूकडून माहिती पडलं बाबा इन्शुरन्स भेटतं करून. क्या आपके परिवार में इससे पहला कोई मेडिकल इमरजेंसी हुआ था? अगर हुआ होगा तो उसका पैसा आपने कैसा भरा? जी सर। सर, मेरे परिवार में मेरी औरत को पथरी का बीमारी हुआ था 2015 में। वो मैं हॉस्पिटल में एडमिट किया ले जाके। उसमें करीब 25,000 रुपया का खर्चा आया। वो मैं इधर उधर से कर्जा पानी करके भरा। अगर मेरे पास इंश्योरेंस का बीमा होता तो मेरे को बेनिफिट होती थी उसकी। तुम्ही हा इन्शुरन्स का घेतला आणि याचा काय फायदा होणार आहे तुम्हाला? गेल्या वर्षी मी लोन घेताना भूषण सरांनी सांगितलं की इन्शुरन्स मिळत आहे. इन्शुरन्स घेताना सरांनी सांगितले. मी विचार केला की हे इन्शुरन्स घेते, मला माझ्या मिस्टरांना उद्या काय कमी जास्त झालं तर या इन्शुरन्सचा फायदा आहे. त्याच्यामुळे मी इन्शुरन्स घेतला. आता तुम्ही ह्या इन्शुरन्सचा काही फायदा घेतला का? कोण ऍडमिट केलं होतं घरामध्ये? 2 महिने पहिले माझ्या मिस्टरांचं ऍक्सिडेंट झालं होतं. त्यांना मी दवाखान्यामध्ये भरती केलं होतं. तर तुम्हाला स्वस्तिकडून काय मदत भेटली आहे इन्शुरन्सची आणि कसं झालं होतं? म्हणजे किती दिवस ऍडमिट होते आणि किती खर्च आला होता तुम्हाला? 2 महिने पहिले माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. 11 दिवसाचे 80,000 खर्च आला. हॉस्पिटलमधून माझ्या मिस्टरांना घरी आणल्याच्या नंतर मी भूषण सरांना कॉल केला. भूषण सरांनी कागदपत्र जमा करायला सांगितले. जमा केल्याच्या नंतर काही दिवसाने माझ्या अकाउंटमध्ये 33,000 आले इन्शुरन्स. त्यापुढे पण तुम्ही स्वस्तिकडून इन्शुरन्स घ्याल का? हो सर, त्याचा खूप फायदा झालाय. माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पण खूप फायदा झाला. मी लोकांना पण आजूबाजूला पण सगळ्यांना सांगेन की इन्शुरन्सचा खूप फायदा आहे.